आपण दिवसभरात किती सुंदर छान मेकअप केला तरी दिवसाच्या शेवटी म्हणजे दिवस संपताना आपण तो मेकअप जर व्यवस्थित रिमूव्ह केला नाही तर त्यामुळे आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतो. कारण मेकअप रिमूव्ह करणं म्हणजे फक्त चेहरा स्वच्छ धुणं असं नाही, तर तुमचा मेकअप व्यवस्थित रिमूव्ह झाला पाहिजे, जेणेकरून मेकअपचे काही कण तुमच्या त्वचेत रोमछिद्रांमध्ये अडकलेले असतात तर ते सुद्धा क्लीन करणं महत्त्वाचं आहे. तर मेकअप रिमूव्ह करताना आपण कोणकोणत्या चुका करतो आणि त्या आपण कशा टाळू शकतो तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, मेकअप न काढता झोपणं. बरेचदा आपण खूप दमलेलो असतो, खूप ताणतणाव आलेला असतो आणि खूप झोप आलेली असते आपल्या सर्वांना. तर काय होतं, आपण मेकअप न काढता झोपतो. तसं अजिबात करायचं नाही. कारण मेकअप जर तुम्ही साधी बीबी क्रीम किंवा लिपस्टिक जरी लावलेली असेल तरी ती तुम्हाला काढून झोपणं मस्त आहे. त्याचं कारण असं की मेकअपचे पार्टिकल्स तुमच्या त्वचेत अडकतात, तुम्हाला ब्लॅकहेड्स होऊ शकतात, त्यामुळे पुरळ येऊ शकतं. शिवाय ओठांवर जर रात्रभर ती लिपस्टिक तशीच राहिली तर त्यामुळे तुमचे ओठ काळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कितीही दमलेले असाल तरी मेकअप काढूनच झोपायचं. नंबर 2, फक्त पाण्याने चेहरा धुणं. जर तुम्ही मेकअप काढण्यासाठी फक्त पाण्याने चेहरा धुवत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की नाही आता माझा मेकअप दिसत नाहीये म्हणजे तो गेलाय, असं नसतं. तुमच्या त्वचेत मेकअपचे कण अडकलेले असतात आणि मेकअप काढण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला मायसेल वॉटर, क्लिन्झिंग ऑइल किंवा गुलाब पाणी हे तुम्हाला कॉटनच्या पॅडवर घ्यायचंय आणि व्यवस्थित सगळं छान व्यवस्थित तुम्हाला मेकअप पुसून काढायचा आहे. नंबर 3, संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप एकाच वेळी काढण्याचा प्रयत्न करणं. तर तसं करू नका, कारण काय होतं त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप इकडे तिकडे पसरतो. विशेषतः जर तुम्ही आयलायनर किंवा काजळ वगैरे लावलं असेल आणि तुम्ही एकाच वेळी सगळ्या चेहऱ्याचा मेकअप काढायला जाल तर ते आयलायनर चेहऱ्यावर पसरू शकतं आणि आयलायनरमुळे तुम्हाला माहिती असेल की जे जिथे जिथे पसरतं तिथे ब्लॅकहेड्स होण्याची तुम्हाला शक्यता जास्त असते. तर त्यामुळे असं न करता टप्प्याटप्प्याने मेकअप काढा. जसं की सर्वात आधी डोळ्यांपासून सुरुवात करा. डोळ्यांचा संपूर्ण मेकअप काढा. त्याच्यानंतर ओठांवर ओठांची लिपस्टिक वगैरे ओठांचा सगळा मेकअप काढा आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावर या, जेणेकरून तुमचा मेकअप इकडचा तिकडे पसरणार नाही आणि तो काढतानाचा तुम्हाला त्रासही वाचेल आणि त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही होणार नाही. नंबर 4, मेकअप काढताना खूप जोरजोरात घासून मेकअप काढणं. तर तसं करू नका. तुम्ही कितीही घाईत असाल तरी जोरजोरात घासून मेकअप चेहऱ्यावरचा काढू नका. त्याचं कारण असं, त्याला प्रत्येक गोष्टीला त्याचा त्याचा वेळ देणं हे गरजेचं आहे. कारण जर तुम्ही घाईत खूप हार्श पद्धतीने जर तो मेकअप काढला तर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतील, तुमचा चेहरा कोरडा पडेल, शिवाय तो ताणलेला वाटेल. आणि त्यामुळे असं घाईघाईत करू नका. त्याचा त्याचा वेळ द्या. शांत चित्ताने शांत वेळेत 10 मिनिटं 15 मिनिटं जी काही लागत असतील ती त्याचा त्याचा वेळ द्या आणि मगच मेकअप व्यवस्थित शांत चित्ताने कॉटनच्या पॅडने किंवा मायक्रोफायबर टॉवेल्सने मेकअप रिमूव्ह करा. अजिबात खूप घासून वगैरे काढण्याची गरज नाही. खूप शांत चित्ताने, कारण आपली स्किन नाजूक असते, तुम्हालाही कळणार नाही. तुमचे नखांचे ओरखडे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर पडू शकतात. तर त्यामुळे अतिशय शांत चित्ताने मेकअप काढा. नंबर 5, फक्त एकदाच चेहरा स्वच्छ करणं. तर तसं करू नका. कधीही चेहरा स्वच्छ करण्यासाठी मेकअप काढण्यासाठी डबल क्लिन्झिंग मेथड वापरा. डबल क्लिन्झिंग मेथड म्हणजे तुम्ही जे कुठलं मेकअप रिमूव्हर वगैरे वापरत असाल त्याने व्यवस्थितपणे संपूर्ण तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप काढायचा आणि त्याच्यानंतर तुमचा फेसवॉशने म्हणजे तुमच्या फेसवॉशने व्यवस्थितपणे राऊंड राऊंड करत मसाज करत संपूर्ण चेहरा स्वच्छ करायचा. याने काय होतं, म्हणजे उरले सुरले कुठे राहिलेले मेकअपचे पार्टिकल्स जरी असतील तरी ते निघून जातील. त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. कारण काय होतं, हे जे पार्टिकल्स आपल्या त्वचेमध्ये अडकतात ते आपल्याला लगेच जाणवत नाही, पण त्याचा त्रास आपल्याला नंतर होतो. कारण त्यामुळे आपल्याला व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स हे सगळे प्रकार होतात आणि तुम्हाला माहितीच असेल व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स हेच पुढे जाऊन पिंपल्स वगैरे बनतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला त्रासच होणार आहे. तर त्यामुळे कधीही मेकअप काढण्यासाठी डबल क्लिन्झिंगचा वापर करायचा. नंबर 6, चेहरा व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर न लावणं. म्हणजे जर तुमचा मेकअप संपूर्ण काढून झालेला आहे, तुमची त्वचा कोरडी तुम्ही छान केलेली आहे, तर त्यानंतर जर तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तर तुमची स्किन
ताणल्यासारखी ओढल्यासारखी वाटेल, कारण ऑलरेडी क्लिन्झिंगच्या मेथडने तुमची त्वचा कोरडी पडलेली असते. तर त्यामुळे कधीही तुमचा चेहरा व्यवस्थित कोरडा करून झाला, स्वच्छ करून झाला की त्याच्यानंतर त्यावर टोनर, मॉइश्चरायझर लावायचं. आणि जर तुम्ही झोपणार असाल तर एक साधासा लिप बाम, ज्याच्यामध्ये कुठलाही कलर वगैरे कलर इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, असा लिप बाम तुमच्या ओठांवर लावायचा आणि झोपायचं. त्यामुळे तुमची त्वचा दुसऱ्या दिवशी सकाळी पण तुम्ही उठाल, कारण जर तुम्ही रोज मेकअप करत असाल तर तुम्हाला हे पद्धत रोज फॉलो करणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल मॉइश्चरायझर वगैरे टोनर वगैरे लावून, छान मस्त लिप बाम वगैरे लावून, त्यामुळे काय होईल, तुमची त्वचा अशी छान ताजीतवानी दिसेल, टवटवीत दिसेल. कारण काय होतं की त्वचा ऑलरेडी कोरडी पडलेली असते, तर त्याच्यावर जेव्हा तुम्ही टोनर, मॉइश्चरायझर लावता आणि ओठांवर जेव्हा लिप बाम लावता तेव्हा छान मस्त ती अशी हायड्रेटेड दिसते. चुकीचे आणि एक्सपायरी डेट संपलेले प्रोडक्ट्स तुम्ही वापरू नका. चुकीचे म्हणजे असे प्रोडक्ट जे तुमच्या स्किनला सूट होत नाहीये, म्हणजे तुम्ही एकदा वापरताय, दोनदा वापरताय, चारदा वापरताय, तरी ते प्रोडक्ट तुम्हाला जळजळच देत आहेत, तुमच्या चेहऱ्यावर लालसर चट्टे येत आहेत. तर असं प्रोडक्ट वापरणं थांबवा. आणि एक्सपायरी डेट संपलेले प्रोडक्ट्स म्हणजे काय होतं, कधी कधी त्याच्यावरचा जो एक्सपायरी डेटचा जो बॅच असतो तो आपल्याकडून किंवा फुसट होत जातो हळूहळू, तर आपल्या लक्षात राहत नाही की अरे याची एक्सपायरी डेट संपली आहे की नाही संपली, आणि आपण ते वापरत राहतो. तर असं करू नका, कारण काय होतं, त्याचा त्रास तुमच्या त्वचेला होतो. तुम्हाला पिंपल्स येतात, लाल चट्टे येतात, तर या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर त्यामुळे कधीही एक्सपायर झालेले प्रोडक्ट्स आणि जे तुम्हाला सूट होत नाहीयेत असे प्रोडक्ट्स वापरू नका. अशाच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.